आज मी इथं पालकाचा गरगट्टा आणि त्याचबरोबर इथं बाजरीची भाकरी बनवणार आहे। त्यासाठी मी इथं पहिलं पालकला कुकरला लावून घेणार आहे। पालकला पहिलं स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यानंतर इथं पालक आहे तो बारीक असं कट करून घ्यायचा आहे। तर तुम्हाला जेवढं इथं गरगट्टा किंवा भाजी पालकाची भाजी बनवायचं आहे तेवढं तुम्ही हे घेऊ शकता पालक। त्यानंतर मी हे पालक सगळं कट करून घेतलेलं आहे। कुकरचं भांडी घेतलेलं आहे त्यामध्ये घालायचं आहे। त्याचबरोबर इथं टोमॅटो आहे तर ते इथं मी इथं घालून घेत आहे। कट केलेले आहे थोडंसं। टोमॅटोचे मोठ्या फोडी केलात तरीही चालेल आणि टोमॅटोचं प्रमाण सुद्धा कमी जास्त करू शकता। तूर डाळ घेतलेला आहे साधारण अर्धी वाटी, 2-3 पाण्याने धुवून घेतलं आणि त्यानंतर हे पालकमध्येच मी इथं ही डाळ सुद्धा शिजवून घेणार आहे। आणि त्याचबरोबर दुसऱ्या कुकरच्या भांडीमध्ये मी इथं तांदूळ सुद्धा घेतलेला आहे। तांदूळला सुद्धा 1-2 पाण्याने धुवून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी घातलेलं आहे। तर दोन्हीमध्ये पाणी घालून त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। एकदा असं छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ आहे तो हलवून घ्यायचं आणि त्यानंतर मी इथं कुकरला लावून 4 ते 5 शिट्ट्या मी इथं काढून घेणार आहे। तर तुम्ही इथं तूर डाळ वेगळं सुद्धा शिजवून घेऊ शकता किंवा असं एकत्र शिजवलात तरी चालेल। आणि त्याचबरोबर इथं शिट्टी सुद्धा झालेली आहे कुकरची। तर आता आपण हे थंड होईपर्यंत इथं एक मिक्सरचं भांडी घेतलेलं आहे त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची घेतलेला आहे। मिक्सरला लावून तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता आणि त्याच्यानंतर इथं कुकरला 4 ते 5 शिट्ट्या मी काढून घेतलं आणि त्यानंतर शिट्टी आहे तो थंड झाल्यावर मी काढून घेतलेला आहे। भात सुद्धा छान शिजलेला आहे। तर आता आपण हे डाळ आणि पालक सुद्धा छान शिजलेला आहे। हे शिजताना तुम्ही इथं कच्चे शेंगदाणे घातलात तरी चालेल, पण मी असं वरनं इथं घालून घेणार आहे। तर डाळ आहे तो जरा घोटून घेतलं चमच्यानी आणि त्यानंतर कढईमध्ये शेंगदाणे घेतलेले होते तर शेंगदाणे पहिलं भाजून घेतलं। थंड झाल्यावरती असं मिक्सरला लावून घ्यायचं आहे। त्याच्यावरचं साल काढून खूप बारीक न करता थोडं मोठं केलेलं आहे। त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम झाल्यावरती जिरा आणि मोहरी घातलेला आहे आणि त्याचबरोबर थोडंसं हिंग घालायचं आहे। तर हिंग थोडंसं जास्त घातलं तरी चालेल, त्यामुळे खूप छान लागतं। आणि त्यानंतर जे आपण मिक्सरला लावून घेतलेलं होतं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा तर ते घालून 1 मिनिटभर परतवून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडंसं हळद घालायचं आहे। तर हळद सुद्धा परतवून घेतलं आणि त्याच्यानंतर जे आपण डाळ पालक शिजवून घेतलेलं होतं तर ते सगळं घालून घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हेच तुम्हाला घट्ट हवं असेल तर घट्ट ठेवायचं किंवा पातळ हवं असेल तर पातळ पाणी घालून करायचं आहे। आणि त्यानंतर जे आपण शेंगदाणे मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं होतं तर ते सुद्धा घातलेलं आहे। 4 ते 5 मिनिटे ह्याला छान असं मध्यम गॅसवर मी इथं शिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपलं इथं गरगट्टा बनवून तयार झालेला आहे। खूप छान दिसत आहे आणि हे झटपट होणारं आहे। तर आता मी इथं गॅस आहे तो बंद करते। तर तुम्ही बघू शकता तेवढं घट्टही नाही आणि तेवढं पातळही नाही, बरोबर असं झालेलं आहे। आणि आतमध्ये तुम्ही शेंगदाण्याची फोडी बघू शकता। तर खूप छान असं आपलं गरगट्टा बनवून तयार आहे। तर आता मी ह्याला बाजूला काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला आता भाकरी करायचं आहे। तर बाजरीची भाकरी बनवणार आहे। तर तवा गरम होण्यासाठी ठेवून दिलेला आहे। त्यानंतर इकडं बाजरीचं पीठ मी घेतलेलं आहे। तर बाजरीचं पीठ आहे चाळूनच घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर बाजरीच्या पिठात मीठ घातल्यावरच हे छान असं भाकरी लागतात। त्यानंतर थोडंसं पाणी घालून हे पीठ आपल्याला छान असं मऊसर 4 ते 5 मिनिटं असं हाताने छान चोळत मळून घ्यायचं आहे। तर मी इथं किचन कट्यावरतीच बनवत आहे। तुम्हाला जर असं करायचं नसेल तर तुम्ही कोणत्याही ताटामध्ये किंवा परातमध्ये हे पीठ मळून त्यामध्येच भाकरीला थापून घेऊ शकता। तर मी हे पीठ आहे तो छान असं मळून घेतलेलं आहे। तर आता त्यामधलं एक गोळा घ्यायचा आहे। तर तुम्हाला जेवढं इथं मोठा किंवा छोटा भाकरी
जेवढं इथं भाकरी बनवायचं आहे तेवढं इथं गोळा घ्यायचा आहे। तर मी मध्यम आकाराचा गोळा इथं घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं पीठ घालायचं खाली आणि त्यानंतर हे गोळा असं ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर एका हाताने असं थापवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आणखीन थोडंसं खाली आणि वर पीठ घालायचं आणि दोन्ही हाताने असं थापून घ्यायचं आहे। तर जेवढं पातळ होईल तेवढं हे पातळ इथं बनवायचं आहे। तर तुम्ही बघू शकता छान असं आपलं इथं बाजरीची भाकरी आहे, थापून झालेलं आहे, कुठं देखील असं फाटलेलं नाहीये। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा घरात नक्की करा। तर तुम्ही कोणतेही भाकरी करू शकता, गरगट्यासोबत खूप छान लागतं। आणि त्यानंतर मी असं पातळ हे बाजरीची भाकरी बनवून घेतलं आणि त्यानंतर इथं तवा गरम झाल्यावरती टाकून घ्यायचा आहे। वरच्या बाजूला असं पाणी लावून घ्यायचं आहे, कापडाने लावून घेऊ शकता किंवा हाताने सुद्धा लावलात तरीही चालेल। आणि त्यानंतर हे वरचं जे पाणी लावलेलं भाग ते वाळल्यावर परत पलटी करून घ्यायचं आहे। गॅस इथं आता मोठं करायचा आहे आणि ते पलटी करून घेतल्यावर आता इकडं ते खालचा भाग भाजेपर्यंत आपल्याला दुसरी भाकरी सुद्धा इथं थापून सहज तयार होईल। तर इकडं माझा भाकरी सुद्धा थापून झालेला आहे आणि त्यानंतर तिकडं भाकरी सुद्धा भाजून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। तर ह्याला तुम्ही इथं थोडंसं हाताने असं दाबत सगळ्या बाजूने भाजून घेणार आहे, कापडाने भाजून घेतलात तरीही चालेल। त्यानंतर इथं टम्म असं फुगलेलं भाकरी बनवून तयार आहे आणि आता दुसरं सुद्धा मी भाकरी इथं भाजायला घातलेला आहे। तर अशा पद्धतीने मी सगळे भाकरी इथं बनवून घेतलेला आहे। आणि तुम्हाला जर कडक भाकरी हवी असेल तर तुम्ही इथं कडक भाकरी सुद्धा बनवू शकता। तर मी सुद्धा नंतर हे कडकच करणार आहे। तर आता हे पहिलं मी 2 आहेत तो असं मऊच करून घेतलेला आहे, त्यानंतर मी इथं कडक होण्यासाठी सुद्धा ठेवून दिलेला आहे। हे बघा कडक सुद्धा भाकरी इथं बनवून तयार आहे। त्यानंतर मी इथं एका ताटमध्ये काढून घेतलेला आहे बाजरीची भाकरी आणि गरगट आणि थोडंसं भात आणि हे कडक भाकरी सुद्धा मी इथं घेतलेला आहे। तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत